सोबत आहेत नॉन स्ट्राईकला एक्स्ट्रा कोण खेळाडू असेल तर पाठवा दोन्ही टीम प्लीज. रितेश आहे नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला असेल तर अमोल आणि पहिली ओव्हर घेण्यावर होते बंटी. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. बहादूरशाह स्पोर्ट्स मनव व शिंगणवाडी. लक्षात घ्या जो मधीचा लाईटचा खांब आहे त्या लाईटचा खांब लागल्यानंतर फक्त कॅच आउट नाहीये, बॉलला लागल्यानंतर तुम्ही धावून धावा काढायच्या आहेत. चला स्पर्धेला सुरुवात करा, सामन्याला सुरुवात करा. आपल्याला वेळ फार कमी आहे. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढे कमी षटकाचे सामने घेतले जातील. सर्व संघांना विनंती आहे आपण दिलेल्या वेळेत सामने चालू करायचे आहेत. स्ट्राईक करता येतो अमोल सिंगन, एक हार्ड हिटर फलंदाज. गेली कित्येक वर्ष आपल्या सिंगणवाडी संघासाठी महत्वाच्या भूमिकेमध्ये अमोल याने आपले योगदान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर गोलंदाजीसाठी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बंटी आलेला आहे. कर्णधार बंटी अतिशय महत्वाची ओव्हर, पॉवर प्लेची ओव्हर. कर्णधार विरुद्ध एक हार्ड हिटर अमोल यांच्यामध्ये होणार आहे लढत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर असं सजवलेलं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलेलं आहे. फुलटॉस बॉल होता लेग साईडला. वंडी क्लिअर झोन मध्ये खेळलेला आहे. फुलटॉस बॉल होता. अक्षरशः या चेंडूवरती चौकार षटकार आला पाहिजे होता, परंतु या चेंडूवरती प्रॉपर कनेक्शन करता आलं नाही. अमोलला दिशा देता नाही आली बरोबर आणि घोषांकित क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि अशा तऱ्हेने मात्र शिंगणवाडी संघाचं खातं खोललेलं आहे. श्री गणेश आलेलं आहे. सेकंड बॉल 1 सेकंड फुल टॉस. यावेळेस मात्र प्रॉपर शॉट खेळलेला आहे आणि अतिशय खराब फिल्डिंग दीपक यांच्याकडून. 1 बाउन्स चेंडू गेलेला सीमारेषे पार चौकार. अमोल शिंगोला जर अशा प्रकारचे बॉल टाकत राहिला तर तो सीमा बाहेर पाठवत राहील. तुम्हाला खूप अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल अमोलच्यासाठी, कारण खूप हार्ड हिटर बॅट्समन आहे. बॅक टू बॅक 2 फुल टॉस टाकल्यानंतर धावसंख्या 5 झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती काय करता नाही आला आम्हाला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारलेला आहे. 1 सेकंड थर्ड बॉल आणि ह्या चेंडूवरती कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला आहे आणि जबरदस्त असा प्रयत्न केला होता. थोडासा चेंडू हाताला लागला. जर हा कॅच जर झाला असता तर बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट झाला असता. अतिशय सुंदर असं कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ते 2 धाव मात्र रोखू नाही शकले आणि धावसंख्या झाली होती 7. अमोलची बॅट मनाला अजून तळपत नाही. आता अमोलला उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल. परत एकदा फुल चेंडूवरती आउट ऑफ द बॉक्स. सुरुवात केली आणि दमदार षटकार आले अमोलच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली आहे ती 13. या नेक्स्ट बॉल आणि सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. जबरदस्त कमबॅक. चांगला चेंडू होता, गुडलिनचा चेंडू होता आणि असं गोलंदाजी करावी लागेल. तर पॉवर षटकामध्ये पहिल्यांदा धावा जमावे लागतील आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा गिफ्ट बघूया 6 की 1 धावेमध्ये कन्वर्ट होणार आहे. सगळ्यांचं लक्ष अंपायरवरती लागलेलं आहे आणि लेग साईडच्या अंपायरने इशारा केलेला आहे की हा आउट ऑफ द बॉक्स आहे. आणि आणखीन एक अमोल सिंगण यांच्या बॅटमधून आलेला हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या झालेली आहे ती
19, 1 कमी 20 अशी धावसंख्या स्कोर बरोबरती आणि ओव्हर संपले. पहिलं षटक संपलेलं आणि प्रॉपर 20 धावा जमवलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे खेळ सुरू राहिला तर 3 ओव्हरमध्ये 60-55-60च्या घरामध्ये शिंगणवाडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात दमदार झालेली आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते आज ज्योतिर्लिंग स्पोर्ट कोळे आमचे मित्र अमोल गायकवाड आणि त्यांच्यासोबत प्रितेश यांनी त्यांच्या सहकार्याने घेऊन मात्र जबरदस्त सदाबहार आणि अतिशय मनमोहक अशी टुर्नामेंट आपल्या भेटीला आणलेली आहे. जबरदस्त ग्राउंड आहे, त्याचबरोबर ज्या प्रकारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभलेला आहे तो सुद्धा जबरदस्त आहे. अतिशय छान टुर्नामेंट, मेहनत आहे अमोल गायकवाड आणि प्रितेश तसेच त्यांचे सहकारी आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिलेले आहेत. तर दुसरे षटक घेऊन आलेले आहेत तेजस. अतिशय इम्पॉर्टंट षटक असेल. पहिलं षटक मागं, त्यानंतर मग त्याचा पॉवर प्ले षटक संपलेला आहे. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू 1 बाउन्स, फिल्डरच्या हातामध्ये फक्त सिंगल. स्ट्राईक वरती जास्तीत जास्त आम्हाला ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे, यात काही शंका नाही. धावसंख्या 21. आणि अंपायर कळतात की हा बाउंड्री आहे, चौकार आहे. चेंडू अडवला होता परंतु त्यांचा पाय मात्र सीमारेषेला लागला होता आणि चौकार आलेला आहे तो बॅटरच्या बॅटमधून आणि सुरुवात चांगली ओव्हरची. दुसऱ्यांदा या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या झालेली आहे 25. दोन चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा दिलेल्या आहेत. स्ट्राईक वरती आलेला आहे अमोलला रोखावं लागेल. चांगले चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये अँड इट्स आउट ऑफ द पार्क. वन्स अगेन अमोल सिंगर यांच्या बॅटमधून आलेला आहे. क्वालिटी बॅटिंग, क्वालिटी षटकार. मॅन फ्रॉम शिंगणवाडी अमोल जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्या खेळताना पाहायला मिळते. 1 ओव्हर 19 होता आणि आता धावसंख्या झाली होती 30. पुन्हा एकदा लेग साईडला खेळायला चेंडू फिल्डर आहे तिथे, परंतु 2 धावा इझिली दिलेल्या आहेत. 2 धावा इझिली, 1 धाव आणि त्यानंतर जे रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालं आपल्याला जबरदस्त. आणि पुन्हा एकदा अमोल सिंग स्ट्राईक वरती आलेला आहे. लेग साईडला हलकेच फ्लिक केला होता परंतु क्षेत्ररक्षण तेवढं तरबेज नाही आणि थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या बदल पाहायला मिळतोय. आता जर्सी नंबर 10च्या जागेवरती नंबर 1 दीपक आलेला आहे फिल्डिंग साठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आणि पाठवला त्याला प्लॉट मध्ये. वन्स अगेन बिग 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 6 फ्रॉम अमोल. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हल्ला बोल अगदी पहिल्या ओव्हर पासून अमोलची बॅट मात्र आज आपल्याला तळपताना पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग अमोल यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या झाली होती 38. पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिले. थोडस कव्हरच्या क्षेत्रामध्ये जो फिल्डर आहे त्याच्यात थोडासा आवाक्याच्या बाहेर होता परंतु स्ट्राईक रोटेट झालेला आहे. नुसते मोठे फटके नाही तर त्याचबरोबर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुद्धा पाहायला मिळते. आणि नॉन स्ट्राईक वरती जो बॅटर आहे रितेश त्याच्यावरती सुद्धा पूर्ण विश्वास. त्याच्याही बॅटमध्ये 1 चौकार आणि 1 सिंगल आलेला आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही ओपनर्स आतापर्यंत जी पार्टनरशिप झालेली आहे ती पार्टनरशिप झालेली आहे 39 धावांची. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 19 आणि त्यानंतर आता 20 धावा आलेल्या आहेत. अजून 19-20 आल्या तर 57-58च्या आसपास टार्गेट सेट करतील शिंगणवाडी. आणि तर साहिल आता येणारा गोलंदाज आहे त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली. अमोलची विकेट घेतली. त्याचबरोबर
चांगल्या क्षेत्रामध्ये जर गोलंदाजी केली आणि फिल्डरांची जर साथ मिळाली तर 8-10 धावापर्यंत जर रोखलं तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारे आता शेवटचा षटक, हाणामारीचा षटक. गोलंदाज साहिल आणि अमोल सिंग स्ट्राईक वरती. 50 धावा मारले तर 500 रुपयांचा पारितोषिक आहे अमोलसाठी. पहिला चेंडू, शॉर्ट पेच चेंडू, स्लोवर चेंडू, गिफ्ट होता परंतु लालच बहुत बरी बला आहे. चेंडूला प्रॉपर टाइम करता आलं नाही, एज लागली आणि एक धाव मात्र नक्कीच मिळणार आहे अमोलला आणि अमोलच्या खात्यामध्ये धाव जमा होणार आहे. साहिल आहे गोलंदाज, तरुण खेळाडू आणि तरुण खेळाडूंना संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. वेगवान गोलंदाज समोर आहे तो एक्सपिरियन्स अमोल. चांगला चेंडू होता परंतु दिशा खराब होती. चांगला चेंडू होता, ह्या स्लॉट मध्ये चेंडू टाकावे लागतील परंतु दिशेवरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. व्हाईट बॉल आलेला आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मिळालेली आहे ती शिंगणवाडी संघाला. 5 चेंडू बाकी आहेत. जबरदस्त चेंडू आणि या चेंडूवरती मात्र अमोलला बॅक टू द पॉवर पाठवले आहे. जबरदस्त गुड चेंडू. मागील जो चेंडू टाकला होता त्याच्यामध्ये नियंत्रण नव्हतं परंतु या चेंडूवरती लाईन आणि लेंथ जबरदस्त होती. चांगला चेंडू टाकला होता आणि अमोलला कॉट बिहाइंड बाद करून मात्र माघारी पाठवले परंतु अमोल सिंगने आपलं काम केलेलं आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंग केलेलं आहे. 11 चेंडूमध्ये 35 धावांची जबरदस्त सदाबहार खेळी करून अमोल सिंगने आपल्या पॅव्हलियन मध्ये आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये पाठवलेला आहे. परंतु समोरच्या टीमकडे सुद्धा चांगले बॅटर्स आहेत. बंटी आहे, दीपक आहे, इतरही बॅट्समॅन आहेत, चांगले बॅट्समॅन आहेत. चांगली लढत आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. नेक्स्ट चेंडू लेग साईडला खेळलेला आहे. चांगला शॉट होता परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एकच धाव. 43 ऑन द बोर्ड, 3 balls to go. अतिशय सुंदर असं षटक टाकत आहे तो साहिल. मनव या संघासाठी मात्र साहिल आपलं काम अगदी आतापर्यंत यशस्वीरित्या पार करताना. पुढील चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, वन्स अगेन डॉट डिलिव्हरी, स्लोवर शॉर्ट पिच चेंडू आणि बॅट्समनला अक्षरशः गंडवलं या चेंडूवरती. साहिल आपल्या बुद्धीचा वापर करताना पाहायला मिळतो, केला युक्तीचा वापर प्रॉपर साहिलने. नेक्स्ट चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू परंतु आता मात्र तयार होता बॅटर आणि दीपक रनिंग कॅच, जबरदस्त कॅच घेतलेला आहे आणि साहिलने या षटकामध्ये शिंगणवाडी संघाला आणखीन एक धक्का दिलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी, प्रॉपर बॅट्समनला रीड करून अतिशय यशस्वीरित्या आतापर्यंत गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो आपल्याला साहिल. दोन चेंडू बाकी असतील आता आणि आतापर्यंत जी धावसंख्या झालेली आहे, एक चेंडू बाकी असेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 42. साहिल अतिशय चांगला तरुण खेळाडू आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतो. गोलंदाजीमध्ये शेवटचा चेंडू, अतिशय महत्वपूर्ण चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. स्ट्राईक वरती आहे तो प्रशांत विरुद्ध साहिल. 42 ऑन द बोर्ड, टार्गेट सेट करणारा चेंडू प्रशांत साठी, इन फ्रॉम साहिल. वन्स अगेन शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि ह्या चेंडूवरती आलेला आहे 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क आणि आलेला आहे चौकार आणि चौकाराने टार्गेट सेट केलेलं आहे. 46 ऑन द बोर्ड आणि 47 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते मनव संघाला. 47 रन्स टू विन. मनव
Next innings, legal 18 deliveries. Thank you so much. Next match toss. Toss का बॉस SB11 गणेशवाडी विरुद्ध मोडिया स्पोर्ट शेळकेवाडी. टॉस का बॉस मध्ये टॉस होणार आहे. नेक्स्ट मॅच SD11 गणेशवाडी वर्सेस मोडिया 11 शेळकेवाडी. अतिशय चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. लाईनअप मध्ये दोन्ही टीम्स बॅटिंग करून आलेली टीम सुद्धा आणि फिल्डिंगला जाणारी टीम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला वावरताना मैदानावरती पाहायला मिळते. आणि टॉस लवकर करून घ्यायचं. टॉस का बॉस अतिशय चांगलं नियोजन, प्रॉपर नियोजन आणि टायमिंग वरती प्रत्येक वेळेस हे सामने पाहायला मिळत आहेत. अमोल गायकवाड आणि त्यांचे सहकारी हितेश यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. $47 to win. आणि शिंगणवाडीकडून क्षेत्ररक्षणाला सजवण्यात येत आहे. 47 धावांचं आव्हान दिले आहे ते मानव संघाला. अमोल यांची तुफानी बल्लेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग, अक्षरशः धावांचा पाऊस पडला आणि आपल्या संघाला एका मजबूत स्कोअरकडे नेऊन ठेवलं. चला बॅटर्स पाठवून द्या. Next match SD11 वर्सेस मोर्या शेळकेवाडी. गणेशवाडी वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. लगेचच तयार राहायचं आहे. स्ट्राईक वर्ग असेल आता सुरू असलेल्या सामन्यामध्ये बंटी आणि त्याच्यासोबत असेल तो राम ऑब्लिक दीपक. 47 धावांचं आव्हान. ज्या पद्धतीनं अमोलने बॅटिंग केली त्याच पद्धतीने आता बंटी आणि रामला दोघांपैकी एकाला तशी इनिंग्स खेळावी लागेल. 18 चेंडू, 18 लिगल डिलिव्हरीज मध्ये तुम्हाला बनवायचे ते 47. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत आहे तो सिंगरवाडी एक्सप्रेस आभासो. एक नावाजलेला गोलंदाज कराड तालुक्यातील चांगल्या गोलंदाजापैकी एक आभासो. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बाउंड्रीवरती लेग साईडला आणि स्ट्रेटला एक लेग मिडल विकेटला खेळाडू आणि बाकी पॉवर प्लेच्या आतमध्ये बाकीचे खेळाडू. ऑफ साईडला 4 फिल्डर लावलेले आहेत. लेग साईडला टोटल 5 आणि कीपर आणि बॉलर. पहिला चेंडू, क्लास डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती मारुती सिंगर यांनी जबरदस्त स्टंपिंग केलेली आहे. क्वालिटी गोलंदाजी त्याचबरोबर क्वालिटी विकेट किपिंग आणि मारुती सिंगन यासाठी ओळखले जातात. आणि मोठा आदरा बंटीला माघारी पाठवले आणि आपल्या वाढदिवसा दिवशी मारुती सिंगन यांनी स्वतःलाच आणि संघाला चांगल्या पहिल्या चेंडूवरती गिफ्ट दिलेलं आहे. तरी मारुती सिंगन यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव. तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्व पूर्ण हो अशी मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आनंद शुभेच्छा.
आणि बंटीच्या जागेवरती आता नेक्स्ट बॅटर जर्सी नंबर 17 रोशन. नॉन स्ट्राईकला आहे तो राम. रोशन आणि राम यांची जोडी आपल्या संघाला या संकटातून काढेल का, ते आता येणारा काय सांगेल. आबासो, मी पहिल्यांदाच बोललो होतो, आबासो क्वालिटी बॉलर आहे, चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आबासोचा स्लोवर बाउन्सर. आणि आबासोला जी साथ मिळते ना विकेट किपरची, ती अतिशय महत्वाची आहे. कारण आबासोचे चेंडू कधी तेज तर्रार असतात तर कधी स्लोवर असतात, पण तो विकेट किपर त्यांना वारंवार साथ देतात, त्यामुळे आबासो बिंदास गोलंदाजी करतो. तिसरा चेंडू वन्स अगेन व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. थोडेसे फंबल झाले पण एक धाव मिळाली, परंतु मोठे फटके खेळण्यापासून वंचित मात्र ठेवलेला आहे. आणि त्याचाच हा पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग करून प्रॉपर नियोजन आहे, परफेक्ट कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या 3 चेंडू मध्ये. जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी संघाकडून मोठा फटका खेळावा लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे, 47 धावांचा आव्हान. ह्या चेंडूवरती मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स. तत्पूर्वी 2 धावा आरामात कंप्लीट. गॅप मिळाला होता पण टायमिंग बरोबर झालं नव्हतं आणि 2 धावा काढून आपलं खातं ओपन केलेलं आहे. तर राम उर्फ दीपक चांगले फटके खेळावे लागतील. पॉवर प्ले षटक आहे, उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, प्रॉपर प्लॅनिंग. पुन्हा एकदा महारथी सिंगन, जबरदस्त विकेट किपिंग. चेंडू जसा महारथी सिंगन यांच्याकडे जातो तसा बॅट्समॅनला टाइम सुद्धा मिळत नाहीये. अतिशय चतुराईने ज्या प्रकारे स्टंपिंग केलेली आहे, लाजवाब किपिंग. आणि आज दिवस आहे महारथी सिंगनचा. आजच्या दिवशी जो महारथी करेल तेच मात्र आज आतापर्यंत आपल्याला सार्थक झालेलं पाहायला मिळतं शिंगणवाडी संघासाठी. जबरदस्त सुरुवात आबासो यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत मात्र केवळ 3 धावा गेलेल्या आहेत. नो बॅटर साहिल, ज्यानं गोलंदाजीमध्ये मात्र कमाल केली होती. आता ऑलराऊंडर भूमिकेत साहिल ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू, चांगला कट केलेला आहे, गॅप मध्ये टाकलेला आहे चेंडू. पाहायचंय की धाव मिळणार गोशांगी क्षेत्रामध्ये. शॉट सिलेक्शन खूप छान होतं, अतिशय चांगला फटका होता, परंतु त्या क्षेत्रामध्ये निसर्गाचा अडथळा असल्यामुळे गोशांगी क्षेत्रामध्ये फक्त 1 धाव मिळणार आहे. हाच जर फटका 360 मध्ये असता तर नक्कीच बाउंड्री मिळाली असती. चेंडू चांगला खेळला परंतु धाव मात्र 1 मिळणार आहे आणि एकेरी दुहेरी धावाने आता मात्र खूप लांब राहील मनाव संघ. तर 4 घ्यावा लागेल आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती मात्र 4. 43 अजून बनवायचे आहेत येणाऱ्या 12 लिगल चेंडू मध्ये. 43 म्हणजे जवळजवळ 22 धावा प्रति ओव्हर बनवायचे आहेत. चेंडू आता स्वतः आपल्या हातामध्ये घेतलेला आहे मारुती. 2 विकेट आभासोला आणि त्याच 2 विकेट मारुतीच्या नावावरती जरी लावलं तरी काही हरकत नाही. चांगली सुरुवात स्वतः मारुती गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू आणि या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये 2 खेळाडू आणि अमोल सिंगल यांनी कॉल केला आणि चांगला कॅच जज केलेला आहे. बघा आतापर्यंत 3 विकेट गेलेले आहेत आणि 3 विकेटच्या पाठीमागे मारुती सिंगांचा हात आपल्याला पाहायला मिळतो. 2 स्टंपिंग आणि गोलंदाजी करत असताना विकेट. अशा 3 विकेट मध्ये
मागे मार्गदर्शकांचं नाव लागेल. आणि आता नवीन बॅटर जर्सी नंबर 55 तेजस 43 बनवायचे आहेत, तर मोठे फटके खेळावेच लागतील, पर्याय राहिला नाही. या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट मिळू शकते आणि इझी कॅच ड्रॉप केलेला आहे. अक्षरशः गोदीमध्ये आलेला हा चेंडू गोदीमधून आपल्या सोडून दिलेला आहे आणि कॅच ड्रॉप झालेला आहे. एक संधी दिलेला आहे आणि 1 रन मिळालेले आणि या चेंडूवरती साहिल यंग स्टार खेळाडू एकच धाव मिळालेला आहे. धावला नाही, चौकार धावणार अशा आशेवरती राहिला साहिल, परंतु क्षेत्ररक्षकाने आपलं काम अगदी चोख पार पाडलं. एकच धाव मिळालेली आहे. फटका सुंदर होता, मेल फक्त एकच धाव. पुढील चेंडू मारुती शिंगणे यांचा स्लोवर चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, लेकिन बॅकअप सुद्धा तेवढं चांगलं होतं. एकच धाव मिळणार आहे आणि एकेरी धावानंतर आता धाव संख्या अगदी हळूहळू 7 धावांवरती पोहोचलेले आहेत. असेच खेळत राहिले तर 15 पर्यंत नक्की पोहोचाल. नेक्स्ट चेंडू शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिलेला तोच फिल्डर आहे आणि आता मात्र जाळं प्रॉपर लावलं आणि विकेट मिळालेली आहे ती साहिलची. अशा बहुतेक सोडलेल्या आहेत मनव संघाने आणि शिंगणवाडीचा डगआउट आणि शिंगणवाडीचे खेळाडू मात्र आता सध्या निवांत आहेत. मॅच त्यांच्या बाजूनी लागणाऱ्यात काही वाद नाही, कारण आता खूप लेट झालेलं आहे. मनव संघाकडून आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. दुसरं षटक प्रगती पदावरती आहे आणि आता जर्सी नंबर 07 अक्षय. पुढील चेंडू अक्षयसाठी आणि या चेंडूवरती व्हॉट अ टायमिंग, क्वालिटी बॅटिंग, जबरदस्त टायमिंग झालेला आहे. स्लॉट मध्ये होता प्रॉपर आणि त्याला मात्र त्याच्या प्रॉपर जागेवरती पाठवलेला आहे. अक्षय बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती षटकार आलेला आहे आणि 600च्या स्ट्राईक रेटने मात्र अक्षयने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. ह्या पटक्यांची गरज अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर पासून होती, परंतु पाहूया आता या मॅच मध्ये कुठपर्यंत मजल मारते ती मानव संघ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 13. सहा चेंडू आणि 6 षटकारांची गरज आहे. 34 धावा पाहिजेत. गोलंदाजीसाठी आलेला ते सूरज स्ट्राईक वरती आहे. तेजस पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू आणि वन्स अगेन इच अँड एव्हरी ओव्हर हा मारुती शिंगण आपला करिश्मा करताना पाहायला मिळतोय. काय स्टंपिंग, काय लाजवाब विकेट किपिंग मारुती शिंगण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट गेलेली आहे. पहिल्या चेंडूवरती स्टंपिंग. आतापर्यंत ह्या मॅच मध्ये 3 लाजवाब स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळाले आहेत मारुती शिंगण यांच्या माध्यमातून, परंतु त्याचबरोबर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिशय
सुंदर गोलंदाजी केलेली आहे. अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. गुड लेनच्या एरियामध्ये गोलंदाजी अतिशय चांगली केलेली आहे. ती गोलंदाज आबास स्वतः मारुती आणि त्यानंतर आता सूरज मात्र आउटच्या उत्तर आलेलं आहे या मॅच मध्ये. आता पुढील चेंडू हा स्लोवर यॉर्कर लेफ्ट साईडला अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपलं अकाउंट ओपन केलं. या मॅच मध्ये आपलं 1 धावांचं योगदान तेजसने आपलं दिलेलं आहे या मॅच मध्ये आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. हो चांगला चेंडू स्विंग अँड मिस. थोडासा बॅटचा बॉटम एज लागला आणि घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. आमचे परम मित्र आणि कराड तालुक्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व तुळसणगावचे आमचे परम मित्र सर्जेराव वीर मामा यांचं आगमन झालेलं आहे, तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कराड तालुक्यातील एक नामवंत व्यक्ती तुळसणगावचे BGM मंडळाचे अध्यक्ष, तुळसण संघाचे आधारस्तंभ सर्जेराव वीर मामा यांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. चला आता मात्र औपचारिक राहिलेलं आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅचची तयारी होत आहे. SD11 गणेशवाडी वर्सेस मोडिया स्पोर्ट्स शेळकेवाडी. SD11 वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल टॉस आणि ह्या चेंडूवरती सावकार आलेला आहे. थोडस एंटरटेन करताना पाहायला मिळते आपल्याला मनोसंघ आणि हा मनोसंघातील बॅटर प्रतीक जाता जाता आपल्या बॅटचा करिश्मा नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पुढील चेंडू शॉट पे चेंडू, यावरती सुद्धा चेंडू हवेमध्ये अमोल सिंगाने कॅच सोडलेला आहे आणि अशा प्रकारे ही मॅच सुद्धा संपलेली आहे आणि सिंगणवाडी संघ पुढील फेरीमध्ये आता दाखल होईल एका चेंडू नंतर. व्हाईट बॉल वन्स अगेन आणि थोडस विजय मात्र लांबवलेला आहे तो सिंगणवाडी संघाचा. आता मात्र घोषणा झाली आहे की सिंगणवाडी संघ जिंकलेला आहे.